नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता पावडे खूप मनापासून स्वागत करते. मार्च महिना चालू नाही झाला तर कुठे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा इतका कडक आहे की थंड पाणी हवं आहे. फ्रीजमधलं पाणी पिऊन आजारपण येतं, त्याच्यापेक्षा मडक्यातलं पाणी पिणं बेस्ट. आणि ऐन उन्हाळ्यात मडका घ्यायला गेलं तर मडका भरपूर महाग. तर आज आपण मडका घेऊन आलेलो आहे आणि मडका आणला आहे तो लगेच धुवायला घेतलेला आहे. तर पहिल्यांदा त्याला आपण धुवून घेऊयात. कुठलंही मातीचं भांडं असेल तर त्याला चांगलं धुवायला लागतं. नळाचा मडका आहे हे, छान मस्त डिझाईन आहे त्याला. त्याला आपण 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेऊयात. मी डायरेक्ट बाथरूममध्येच त्याला घेतलेलं आहे धुवायला, कारण किचनवर थोडी अडचण होते. बाथरूममध्ये आपण मस्त धुवू शकतो, फुटण्याचे काही चान्सेस नाही. कारण मातीचं भांडं म्हटलं की जपूनच वापरायला लागतं. आणि मटका काठाला जर पकडला भरलेला तर काठवरती आणि मटका खाली असं होऊ नये, म्हणून त्याला व्यवस्थित हाताळणं खूप गरजेचं आहे. तर आता मी याला एकदा पाण्याने धुवून काढलं आहे. तर मोठालं मीठ आहे आपल्याकडे, आणि मडकं म्हटलं की ते 1-2 दिवस तरी पाण्याने भरून ठेवलं जातं. पण आता खूप गरमी आहे आणि आजच पाणी या मडक्यातलं प्यायचं आहे, म्हणून मी काही जर्म्स असतील त्याच्यामध्ये, किडे माकोडे काही, हे जर्म्स मरून जाण्यासाठी आपण टाकतो मीठ, हळद, हे सगळे जंतुनाशक आहेत. आता जी आपली भांड्याची घासणी असते त्याने कशाने घासायचं नाही. माझ्याकडे नायलॉनची नवीन कोरी कधीच वापरली नव्हती अशी घासणी होती. तर 1 चमचाभर मोठाला मीठ मी मडक्यात टाकलं आहे. हातानेच पहिल्यांदा त्याला पूर्ण चोळून घेतलं आतमध्ये मडक्याला, आणि नंतर मग माझ्याकडे ही वायरची घासणी आहे. तिने काही होत नाही मडक्याच्या भांड्याला, खडबडीत अशी नसते ती. आणि कापूस देखील मी वापरला नाही, ते नायलॉनचीच घासणी आहे. आणि बाकी आपण भांड्याला वापरली नाही कधी, ती नवीनच आहे, म्हणून मी थोडीशी फिरून घेतली. कारण जे मीठ होतं ते मला व्यवस्थित आतमध्ये मडक्याला लावता येत नव्हतं हाताने, त्याच्यासाठी. आणि तेच मिठाचं पाणी मी थोडंसं बाहेरून देखील लावलं. लावताना असं वाटलं ही छानशी डिझाईन आहे, निघून जाते की काय, पण ते पेंटिंग चांगलं आहे, निघणार नाही अजिबात ती. मीठ चांगलं मी लावून घेतलं आहे आतमध्ये. मी त्याच्यासाठी लावलं की काही जर्म्स असतील ते मरून जातील. आणि आता याच्यामध्ये पाणी भरलं आणि तासभरातच त्याच्यातलं पाणी पिलं जाणार आहे, कारण मी फ्रीजमधलं पाणी पिऊन देत नाही, सर्दी होते त्याच्यामुळे. फ्रीजमधलं पाणी आपल्याला जरी थंड वाटत असेल तरी ते शरीराला थंड नाही, उष्ण असतं. बर्फ देखील जसा गुळ उष्ण असतो. तर अशा गोष्टी अशा वाटतात. थंड आहे, थंड पाणी आपण फ्रीजमधलं कितीही पाणी पिलं तरी कधीच तहान जाणार नाही. तुम्ही बघाल, उन्हातून आलात आणि फ्रीजमधली एक बाटली घेऊन थंड पाण्याची पिलात तरी देखील तहान जाणार नाही. पण मडक्यातलं एक ग्लासभर पाणी जरी तुम्ही पिलात तरी देखील तहान जाते, आणि खूप छान लागतं, म्हणजे चवीला खूप छान लागतं पाणी ते. तर आता मी ही मिठाने मडक्याला धुवून घेतलं आहे, आणि नळ देखील थोडा चालू ठेवला आहे, कारण नळ देखील धुवून गेला पाहिजे आतून, म्हणून नळ देखील चालूच ठेवलेला आहे. नळापर्यंत पाणी भरलं आहे आणि थोड्या वेळात त्याच्यातून पाणी जाऊन दिले, जेणेकरून नळ देखील आतून स्वच्छ व्हावा म्हणून. आता मिठाच्या पाण्याने आपण याला चांगलं धुवून घेतलेलं आहे. पण आता मी भरून ठेवणार आहे, आणि भरून ठेवल्यानंतर ते पाणी लगेचच प्यायला जाणार. त्याच्यासाठी लगेच, म्हणजे जेव्हा लक्षात येईल की मी आता हे सकाळीच मडकं आणलेलं आहे, पण दुपारपर्यंत लक्षात येईल, तोपर्यंत शाळेतून आल्यानंतर मुलांचं लगेचच मडक्यातलं पाणी पिलं जाणार, मला माहीत आहे. म्हणूनसाठी मी मिठाने घासून घेतलेलं आहे, जेणेकरून काही जर्म्स असतील ते मरून जावेत. तुम्ही बघताय मस्त आतमध्ये क्लीन झालेलं आहे मडकं. मडक्याचे अनेक प्रकार असतात. एक आपलं साधं मातीचं मडकं असतं, हे थोडंसं डिझाईनवालं आहे, आणि आपल्याला हे छानसं झाकण देखील भेटलेलं आहे. मडकं धुवून झालेलं आहे, आणि मडकं खूप हेवी आहे. याच्यामध्ये 15 लिटर पाणी बसतं आहे.
आणि या मडक्याला जी छानशी मस्त डिझाईन आहे, छान दिसतं त्याच्यामुळे. हे असं मडकं मी अगोदर एकदा घेतलं होतं. 3 वर्ष पाणी एकदम थंड होत होतं. 3 वर्ष झाल्यानंतर त्याचं झाकण एका साईडला थोडंसं फुटलेलं, पण मडका अजिबात लिकेज होत नव्हता आणि नळा लिकेज होत होता 3 वर्षानंतर. आणि त्याच्या अगोदर मी 2-3 वर्ष असे जे साधे मडके असतात दुसरे ब्लॅक कलरचं आणि थोडं रेड कलरचं असतं मडकं असतं, तर ते दोन्ही प्रकारचे घेतले होते. त्याच्यात ब्लॅक कलरचं चांगलं असतं, पण ते थोडंसं तांबड्या कलरचं असतं, ब्राऊन कलरचं, तर ते थोडं कच्चं असतं, पटकन फुटतं. तर दोन्ही मडके माझे वर्षभर पण व्यवस्थित गेले नाहीत, म्हणून मी यावेळेस पुन्हा असेच मडकं आणलं जे मी अगोदर घेतलं होतं, जे 3 वर्ष मस्त थंड पाणी व्हायचं. ते याच्यापेक्षा मोठं होतं, व्हाईट होतं, छान अशी डिझाईन देखील होती. हे मडकं खूप जड आहे, जवळजवळ 4 किलो वजन असेल याचं, 3.5 ते 4 किलो. झाकण देखील याचं खूप जड असतं आणि त्यातल्या त्यात हे मडकं जरी छोटं दिसतं म्हणजे मीडियम आहे, तरी देखील खूप जड आहे. आणि नळाचं मडकं असेल की बेस्ट, म्हणजे वरून कुणी ग्लास बुडवायला नको वगैरे. नळ असेल की व्यक्ती कुणीही पाणी घेऊ शकतं. आता याला स्टँड हवं होतं, पण मी स्टँड नाही म्हणून स्टूलवर ठेवलेलं आहे आणि मडकं मी ठेवलेलं आहे हवेशीर गॅलरीमध्ये. जर तुमच्या मडक्यात पाणी थंड होत नसेल किंवा मग वर्षभराचं म्हणजे 1-2 वर्ष झाली असेल, 1 वर्ष झालं असेल, तर त्याला तुम्ही हवा येते किंवा थोडंसं ऊन येतं ना, त्या ठिकाणी ठेवा किंवा कपडा गुंडाळून ठेवू शकता. तर आता या मडक्यामध्ये पाणी थंड होईल की नाही मी चेक नाही केलं, तिकडे घाईघाईने आणलेलं आहे. तरी देखील याच्यातलं पाणी 1 तासभरानंतर आम्ही पिलो आहे. खूप चवीला छान आणि मस्त थंडगार वाटतं. या पाण्याने तहान देखील जाते. आता तुम्ही बघता मी तांब्याच्या हंड्यातलं पाणी त्याच्यात ओतून घेतलं आहे. हे पाणी रात्रभर या हंड्यामध्ये ठेवलेलं असतं पाणी पिण्यासाठी. ॲरोमधून मी याच्यामध्ये पाणी भरते, हंडा भरून ठेवते आणि तेच पाणी मी आता इथे ओतून घेतलेलं आहे. ओव्हरफ्लो केलं आहे मडक्याला, कारण काठ पण पुन्हा धुवून जावेत वगैरे आणि वरून नळ वगैरे सगळं धुवून जावं. हे पहा मस्त स्वच्छ पाणी दिसते आणि तेही आपण ॲरोचं तांब्याच्या हंड्यात भरून ठेवलेलं रात्रभर पाणी मी वापरलेलं आहे. आता या मडक्यामध्ये मी जे काही पाणी भरून ठेवेल ते मी या तांब्याच्या हंड्यातूनच ओतणार आहे. तांब्याचा हंडा भरून ठेवणार. आता इथे मी नळ थोडा वेळ चालू ठेवते, कारण हे ओव्हरफ्लो केलं होतं आपण, पाणी एकदम काठोकाठ भरलं होतं. आपण झाकण लावू नाही शकत व्यवस्थित, म्हणूनसाठी थोडंसं कमी करते. नळातही पाणी जातं, नळ स्वच्छ होईल फायनली आणि मडकं मस्त आपलं धुवून आम्ही चांगल्या पाण्याने भरून ठेवलेलं आहे. तांब्याच्या हंड्यातलं पाणी आपण ओतलं आहे त्याच्यात. आता बघूयात किती वेळात थंड होतं. तर मी आता व्हिडिओ एडिट करते आहे, तोपर्यंत आमचं पाणी त्याच्यातलं पिऊन झालं आहे. 3 तासानंतर मी एडिट करते. छान मस्त टेस्टी चव लागते पाण्याची.